नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। 2025 पासून सरकारने रेशन कार्डसाठी नवीन नियम लागू केले आहेत। तुम्ही रेशन कार्ड धारक असाल किंवा नवीन अर्ज करण्याचा विचार करत असाल तर हे अपडेट्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन पात्रता अटी, KYC अपडेट्स आणि वितरण नियम। चला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। सर्वप्रथम आता आपण रेशन कार्डसाठी नवीन पात्रता अटी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, रेशन कार्ड मिळवण्यासाठी नवीन अटी लागू केल्या आहेत। लाभार्थ्यांकडे जनधन खाते असणे आवश्यक आहे आणि त्यास आधार आणि मोबाईल नंबर लिंक केलेला असावा। संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी जोडणे बंधनकारक आहे। जर मोबाईल क्रमांक वैध आणि सक्रिय नसेल तर तुम्हाला रेशन मिळणार नाही। सरकारने KYC प्रक्रिया सक्तीची केली आहे। अनेक अपात्र व्यक्ती चुकीच्या मार्गाने लाभ घेत असल्याने ही प्रक्रिया लागू करण्यात आली आहे। KYC अपडेट न केल्यास तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं। ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा जवळच्या अन्नधान्य वितरण केंद्रावर जाऊन करता येईल। आता आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी नवीन अटी काय आहेत ते जाणून घेऊया। आधी 3 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना रेशन मिळत असे, पण आता हा मर्यादा 2 हेक्टर करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांना रेशन मिळणार नाही। यामुळे गरजू कुटुंबांना अधिक प्रमाणात अन्नधान्य मिळेल। आता आपण जाणून घेऊया रेशन वितरणासाठी नवे नियम काय आहेत ते जाणून घेऊया। बिना खाद्यान्नाच्या स्लिपशिवाय कोणालाही राशन मिळणार नाही। लाभ घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणं गरजेचं आहे। कुटुंबातील कोणताही सदस्य अंगठा लावून रेशन घेऊ शकतो। ही सुविधा कायम ठेवण्यात आली आहे। आता आपण जाणून घेऊया गरीब आणि गरजूंसाठी सुधारित नियम काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। गरीब आणि गरजू कुटुंबांना अधिक मदत मिळावी यासाठी BPL आणि अंत्योदय लाभार्थ्यांसाठी अन्नधान्य वितरणाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। सरकारकडून अतिरिक्त अन्नधान्य पुरवण्याचा विचार सुरू आहे। नवीन नियमांबाबत संपूर्ण माहितीसाठी नजीकच्या अन्नधान्य विभागाशी संपर्क साधा। तुमचं रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी KYC अपडेट करणं आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करणं गरजेचं आहे। हे नियम तुमच्यावर कसा परिणाम करतील? गरजू कुटुंबांना जास्त फायदा होईल। दुसरं म्हणजे अपात्र लाभार्थ्यांना यादीतून काढण्यात येईल। तिसरं म्हणजे रेशन वितरण अधिक पारदर्शक आणि सुयोग्य होईल। तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या अपडेटसाठी भेटूया RB मराठी कॉर्नरवर। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।